मात्र स्पर्धेसाठी जो मॅन ऑफ द सिरीज साठी एक प्राइज असतो, सो त्यासाठी आज एक सरप्राईज गिफ्ट आपण येथे देणार आहोत. हे खूप मोठं सरप्राईज आहे हा सर्व खेळाडूंसाठी, ज्याला मॅन ऑफ द सिरीज भेटेल त्यासाठी आज एक सरप्राईज गिफ्ट देण्यात येणार आहे. धन्यवाद नितीन पाटील, खरोखर चांगला नवी मुंबईचा गोड आवाज. स्पर्धेचे नियम, सामन्याचे देखील नियम. दोन्ही संघाचे 12 खेळाडू, 12 खेळाडू पेनल्टी लागेल. 12 खेळाडू नसला तर 12वा खेळाडू इथेच होता. धारावी वॉरियर्सचा 12वा खेळाडू काल सुद्धा नव्हता, आज पण नाही. जर तुम्हाला लवकर तुम्हाला समजत नाही का 12वा खेळाडू पाहिजे, सामना स्पीडअप करायचा आहे, सामना चालू करायचा, सामना चालू करायचं. पहिलं षटक, वैयक्तिक पहिलं संघाचे पहिलं षटक मच्छिंद्र भोईर. आता मात्र सुंदर फटका, मला वाटते पॉइंटच्या दिशेने चेंडू खरोखरच चांगला होता, परंतु डीच्या स्वरूपात 1 धाव मिळते. मच्छिंद्र आपलं खातं उघड, संघ देखील आपलं खातं उघड. पहिला षटक म्हटलं तर मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये षटक असतं, हाणामारीचं षटक असतं, चौकार षटकारांचं षटक असतं, धावांचं षटक असतं. बघूया मच्छिंद्र भोईर चांगला फलंदाज आहे, स्फोटक फलंदाज आहे. मागच्या सामन्यात देखील त्याने एक षटकार मारला होता उंचारून लॉंग ऑफच्या दिशेने, खरोखर चांगला षटकार होता, चांगला मला टायमिंग होता त्या फटक्यावर. तोच मच्छिंद्र भोईर आपल्या संघासाठी काल थोडीशी मला निराशा झाली, पराभव स्वीकारला होता त्यांचा पहिला सामना. आता मात्र जिंकणं त्यांना अनिर्वाह आहे. बघूया 40+चा गोलंदाज. आता मात्र सुंदर चेंडू, चेंडूचा कार्पेटच्या साने लॉंगाचे शेष. बारक्या बारक्या आखर बघ, बारक्या बारक्या तोच लय भारी बारक्या, ज्याने काल मात्र अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी केली, परंतु आता क्षेत्ररक्षण मध्ये बघू शकता किती सुंदर अशी क्षेत्ररक्षण करताना सतीश भोई उर्फ बारक्या. बघूया पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज, आणि आता मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न. निनाद पाटील फसतोय आणि आता मात्र सतीश भोईर बघू शकता, आणि इथे कॅप्टन मात्र ओरडताना त्यांना बारक्या झेर, काय झेर, बारक्यानी सोरली, वाट लावली जशी काल लावली होती. फलंदाजी करताना मला वाटतं 6 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त एकच धावसंख्या केली होती, तोच तो सतीश भोईर. आता क्षेत्ररक्षण करताना बघूया पुढील चेंडू, पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न फसतोय. मला वाटतं मच्छिंद्र भोईर बाद. संघाला भेटतोय पहिला धक्का मच्छिंद्र भोईर याच्या स्वरूपाने. 3 वर धावसंख्या होते 3, मला वाटतं 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ते 3, आणि एक फलंदाज बाद होताना. आता मात्र फलंदाजी करण्यासाठी संजय पाटील आता मात्र बॅटिंग साठी आले, जे नॉन स्ट्राईकला उभे आहेत. पाहू शकता फील्ड मध्ये काहीतरी चेंजेस करताना वाटते. सामना लवकरात लवकर चालू करायचा, स्पीडअप करा प्लीज. बघू शकता आता मात्र फील्ड काहीतरी हलवली आहे कॅप्टनने. बघूया पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. आता मात्र पुन्हा एकदा संधी, परंतु चेंडू जातोय 2 बाउन्स क्षेत्ररक्षणाकडे. आता मात्र सुंदर अशी गोलंदाजी करताना हनुमंत नाईक उर्फ आमचा अदाना. बघू शकता खुशी, बघू शकता इथे जे आमच्या समोरून चालले आहेत नितीन नाईक. आता मात्र पुन्हा एकदा मला वाटतं चेंडू सरळ हातात जातोय क्षेत्ररक्षकाच्या जितेश नाईक यांच्या हातात. मला वाटतं आज मात्र काहीतरी रणनीती करून आलेले आहेत सचिन नाईक, आणि अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना हनुमंत नाईक. आता मात्र फलंदाजीसाठी येतोय तो तौफिक शेख.
तौफिक शेख बॅटिंग साठी आलेला आहे आता. बघूया. आता मात्र तौफिक शेख येतोय. बघूया निनाद पाटील. तोच तो निनाद पाटील ज्याने मला वाटतं भावेश पवारला जो षटकार मारला होता, अतिशय उत्कृष्ट असा षटकार मारला होता, एंड मोक्यावर षटकार मारला होता, तोच तो निनाद पाटील ज्याची झेल मात्र सतीश भोईर उर्फ बारक्या यांनी सोडलेली आहे. काल मात्र खराब परफॉर्मन्स केला होता सतीश भोईर यांनी, परंतु आज मात्र संधी मिळाली आहे, परंतु संधीचं सोनं काय करता येत नाहीये कारण झेल त्यांनी सोडलेला आहे टायमावर. बघूया तर झेल जो पकडला असता तर आता मात्र या षटकात 3 विकेट गेले असते, परंतु 2च विकेट गेलेत. आता मात्र दुसरी ओव्हर टाकण्यासाठी सज्ज दीपक भोईर. बघूया पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. मला वाटतं हा बारक्याचा परिणाम आहे. जर त्याने ही झेल सोडली नसती तर नक्कीच हा षटकार गेला नसता. मला वाटतं त्याने आता टेन्शन आलं जर डोक्यावर, आता वाटतं आता कोमात जायची संधी आली. आता जर अजून एक षटकार मारले मला वाटतं अपोलो मध्ये भरती करावं लागेल सतीश भोईर यांना. आमचा मात्र एक ऑनर तर गेलाय कोमात, कारण पहिलाच असा संघ ठरला, पण परंतु नंबर मात्र पहिला आहे. डिस्क्वालिफाय असो किंवा क्वालिफाय असो, परंतु पहिला येणे महत्वाचं आहे आणि ते पहिला आलेले आहेत. बघूया दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज मात्र पुन्हा एकदा, आणि बघूया काय निर्णय येतोय. अपील तर खूप केली होती, परंतु बघू शकता अतिशय उत्कृष्ट असं यष्टीरक्षक बिपिन म्हात्रे आणि त्यासोबत गोलंदाजी करताना दीपक भोईर, आणि तोच तो दीपक पाटील. दीपक सुद्धा नाव आहे त्याचं, दीपक वर्सेस दीपक. बघूया पहिल्या चेंडूवर तर आता मात्र पुन्हा एकदा मोठा डीपर ऑन होता, त्यामुळे फलंदाज फसतोय. डीप केला होता चेंडूला आणि फलंदाज फसतोय इथे. बघू शकता सतीश भोईर कानमंत्र देताना, नाना वाचव, मला वाचव, मी कॅच सोडले, याला षटकार मारून देऊ नको, जर अजून षटकार लागले तर माझी वाट लागेल. बघूया आता मात्र पुन्हा एकदा मला वाटतं हे परिणाम होते सतीश भोईर यांचे, कारण त्यांनी कानमंत्र दिले की जाऊन त्याला समोर टाक, षटकार मारू दे, आणि तेच कानमंत्र आता दीपक भोईर यांनी घेतला आणि 6 खाला. मला वाटतं आज वाटतं सतीश भोईर जे दुपारचं जेवण आहे तो मात्र करणार नाही आणि जेवणार सुद्धा नाही. बघा या ऍम्ब्युलन्स बोलवले सतीश भोईर यांना, लगेचच्या लगेच ऍम्ब्युलन्स बोलवली गेली आहे. तर धाव संख्या होते 16. निनाद पाटील मागच्या सामन्यात सुद्धा चांगली बॅटिंग केली होती, या सामन्यात सुद्धा चांगली सुरुवात करून देताना पुन्हा एकदा वाटते. आता मात्र बघू शकता, आता मात्र गचाळ अशी फिल्डिंग, मला वाटतं गचाळ अशी फिल्डिंग करताना मला वाटतं सतीश भोईर बघू शकता देवाकडे बघतो, देवा वाचव, वाचव रे वाचव, काय चाललंय, कॅच सोडली मी, परंतु आता मात्र चौकार षटकार मारतोय तोच फलंदाज ज्याची कॅच मी सोडली. बघू शकता पुढचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला. चेंडू पुन्हा एकदा डॉट. मोठे जेव्हा सतीश भोईर सांगायला येत नाही तेव्हा मात्र डॉट होतोय. विक्की तुला काय वाटतं, आपण या टुर्नामेंट मधून आता डिस्क्वालिफाय झालोय, आता हे 2 संघ खेळतात, हे संघ पण करो या मरोचा सामना खेळतात, तर कोण जिंकेल कोण हरेल, तुला काय वाटतं या दोन्ही संघाबद्दल? जर मला असं वाटतंय जर ध्रुवी 8585 संघ जर हारला तर मला वाटतं सतीश भोईर आज मात्र झोपणार नाही, कारण त्याने कॅच सोडले, कारण तोच फलंदाज आता मारतोय. तर बघू शकता, परंतु समोर सुद्धा एक चांगली स्टारकास्ट आहे. ध्रुवी 8585 चांगला संघ आहे, ते सुद्धा असंच हार मानणार नाही, ते सुद्धा जिंकण्यासाठी आलेत. आणि जरी सतीश भोईरने कॅच सोडला तर मला वाटतं त्याला गोलंदाजी दिली तर त्याला बाद करून देऊ शकतो संघाला, परंतु त्याला काही गोलंदाजी देत नाही संघ. आणि आता मात्र बघू शकता संघ मला कोचिंगची भूमिका इथे निभावतायत. निलेश भोईर, हेमंत भोईर, किती नाव आहे त्यांची, सतीश भोईर, बारक्या भोईर. बाहेरून संघ मला काहीतरी कार मंत्र देतात ते बसराज पाटील याला. बसवराज पाटील जो कधी प्रॅक्टिसला सुद्धा बाहेर राहत नाही, तो आता मात्र बाहेर बिल्डिंग साठी. बघूया
सचिन नाईक पहिला चेंडू मला वाटते डिक्लेअर झालाय आणि मला वाटतं टाळी वाजवण्यासाठी एवढ्या जोरात गेला होता निनाद पाटील की स्ट्राईक साठी गेला होता, समजलंच नाही. वाईट+1. मला वाटतं दीपक पाटील त्याला सांगायला गेला असेल का सचिन नाईक गोलंदाजीला आहे, मला स्ट्राईक दे, सचिनला मी 3 षटकार मारू शकतो म्हणून. हा 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 हाच कॉन्फिडन्स पाहिजे. मला वाटतं स्ट्राईक मागण्यासाठी एवढ्या लांब गेला होता धावत. बघूया पुन्हा एकदा मला वाटतं बोल्ड. इथे मात्र विकेट भेटताना सचिन नाईक यांना, परंतु बघू शकता खुन्नस खुन्नस बघू शकता निनाद पाटील यांची. इथे मला लागला चेंडू तर तुला आरपार आहे, ही खुन्नस देताना. मला स्ट्राईक येऊ दे, तुला 2 तरी षटकार मारणार असा निनाद सांगताना सचिनच्या कानात, पण त्याला काही स्ट्राईक भेटत नाहीये. डीजे वाले बाबू मेरा गाना चला दे. थँक्यू डीजे. तर बघू शकता आता मात्र फलंदाजीसाठी येतोय हेमंत भोईर. रेंचो असं आम्हाला सांगण्यात येतोय मागून. न्यू म्हात्रे यांच्याकडून असं आम्हाला सांगण्यात येतोय. बघू शकता पुन्हा एकदा हो 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 याला बोलतात इंटेलिजन्सी. आणि बघू शकता सुंदर असं सिंगल रन काढून. मला वाटतं निनाद पाटील यांनी सांगितलं होतं, हीच प्लॅनिंग होती, तू मला स्ट्राईक दे, मी याला 3 षटकार मारणारच. आता बघूया तर बघूया आता 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू मध्ये 3 षटकार मारतो की काय. आणि हा आता मात्र ओ वॉट ऑफ फिल्डिंग जितेश नाईक ज्यांनी सुंदर अशी कॅच पकडली होती. एकविरा माते की जय असं म्हणत कॅच पकडली होती. आता बघू शकता बसवराज पाटील उर्फ चिकू पुन्हा एकदा. आता मात्र मोहितला इथून तिथे त्याला जास्त हलवू नका, कमिटीला धोका आहे, जास्त समोसे द्यायला लागतील जर त्याला जास्त हलवलं तर. सतीश भैरांना कुठे ठेवलं सतीश भैरांना. हो पुन्हा एकदा सिंगल काढण्याचा प्रयत्न, मला वाटतं सिंगल डबल साठी, परंतु ओ माय गॉड कव्हर्सला लॉंगला ठेवलं त्याला फिल्डिंग साठी सतीश भोईर. मला वाटतं तिथे जे आमचे पवार साहेब आहेत ते कानमंत्र देताना सतीश भोईर तू कॅच सोड. मला वाटतं काल झालेल्या पार्टीमध्ये ती प्लॅनिंग झाली असेल, तीच प्लॅनिंग इथे निभावताना सतीश भोईर. बघूया पुढील चेंडू. आता मात्र बिरकावून देण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय, चेंडू जातोय एष्ट रक्षकाकडे. आता मात्र इथून टीमचा ऑनर बोलतोय ध्रुव 885 या संघाचा की त्याला सर्कल मध्ये कॅच नाही गावत आहे, तिकडे कुठं पाठवलंय, त्याला आतमध्ये घ्या. जर कॅप्टन ऐकत असेल संघ मालकाचं जर ती जरा ऐकावं त्याचं. बघूया पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. मात्र पुन्हा एकदा निर्धाव लागोपाठचा 3रा चेंडू निर्धाव. तर धाव संख्या होते 24. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 24. डीजे प्लीज. थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 3 षटकांच्या संपूर्ण धावसंख्या धाव लागली ती 24. 8 तरी 24. मला असं वाटतंय जरी संघ मालक जरी भोईर असला परंतु या संघामध्ये नाईक जास्त आहेत, नायकांचा भरणा जास्त आहे. कारण पहिला षटक टाकला होता रामनाथ नाईक, दुसरा षटक मात्र दीपक भोईरांनी टाकलं होतं. हनुमंत नाईक, नंतर दीपक भोईर, परंतु नंतर सचिन नाईक आणि आता पुन्हा एकदा गणेश नाईक. बघू शकता नायकांचा भरणा या संघामध्ये.
आता मात्र पुन्हा एकदा बिरकावून त्यांचा वाईड मागतोय. काय रे अमित दा, वाईड आहे का? नाही नाही, वाईड नाही आहे. धाव संख्या होते 24. 24. बघू शकता पुन्हा एकदा आता मात्र स्ट्रेट ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफला आणि सुंदर असा झेल दीपक भोईरांचा. मला वाटतं सतीश भोईर खुशी बघा सतीश भोईर यांचा. मला वाटतं तेवढ्या लांबून मला वाटतं हुसेन बोल्टच्याहून फास्ट धावत आला. वारे माझ्या पठ्ठ्या. डीजे प्लीज. निलेश भोईर आता मात्र थोडेसे खुश होताना दिसतात. मगाशी बाउंड्री लाईनला टच होते, त्यांच्या विरुद्धात सगळ्या गोष्टी जात होत्या, परंतु आता झेल पकडला. आता तुम्ही पाहू शकता फलंदाजीसाठी येतात आमचे साहेब. नक्कीच तो चिंबोऱ्या जिताऱ्या आणि काय आणले आमचे रे साहेब निलेश? बघू शकता साहेबांचा आशीर्वाद घेताना. कोहली मारले का रे? साहेबांचा आशीर्वाद घेताना अमित पाटील सर बघू शकता किती मोठे व्यक्तिमत्व आहे ते. अमित पाटील कालपासून आम्हाला मात्र कोमात ठेवलाय, तोच तो अंपायरिंगच्या भूमिकेत. आता मात्र पाहू शकता अतिशय उत्कृष्ट असा फटका मारला होता. मला वाटतं डिक्लेरेशन मध्ये मारला, परंतु चांगला फटका होता आणि धाव संख्या होती ती 25. बघू शकता अजूनही या षटकातील मला वाटते 3 चेंडू शिल्लक आहेत. अतिशय उत्कृष्ट असा गोलंदाजीसाठी गणेश नाईक. आता मात्र चेंडू मात्र काय आवडला नाही वाटतं सिद्धार्थ नाईक यांना. मला वाटतं सिद्धेश मात्रे काल आता ट्रॅक फाटली त्यांची, परंतु आज चेंज करून आले ते. हो मला वाटतं सिंगल डबलच्या साठी पाठवला होता आणि तेच करताना मला वाटतं नंतर मात्र काही कानमंत्र दिले नाही वाटतं संघ मालकाने, सॉरी संघ नायकाने. आणि इथं मात्र संघ मालक इथं बसताना आता मात्र मला वाटतंय वाईड बॉल वाईड +1 असे 2 धावसंख्येने धावसंख्या होते ती 27 या धावसंख्येवर आता जाताना धारावे वॉरियर्स. बघूया वॉरियर्स म्हणजे योद्धासारखं लढतायत का ते. आणि आता मात्र चांगला पूलचा फटका तेजस नाईक. मला वाटतं तेजस नाईक सुलतान मिर्झाच्या हातात चेंडू, परंतु चांगली थ्रो अचूक अशी थ्रो मात्र केली होती. आता मात्र बघूया काय घडतंय. मला असं वाटतंय की पवार साहेबांची गेम झाली, ते साहेबांची गेम झाली इकडे गेम. फलंदाज बाद. मला वाटतं चांगला असं मला वाटतं एकही चेंडू न खेळता फलंदाज बाद सिद्धार्थ नाईक. मला वाटतं अमित पाटील सर घरचा रस्ता दाखवताना त्यांना, अरे ये आम्हाला दाखवलंस, ये तू मला दाखवते त्यांना. बघू शकता आमच्या समोर उन्मेष म्हात्रे यांनी अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी केली. आऊट होता मात्र तरी पण बाद नाही झाला. बघूया आता मात्र पुन्हा एकदा मला वाटतं निर्धाव चेंडू. मला वाटतं या षटकात फक्त आणि फक्त धाव संख्या जाते ती 5. लोकांचा नाश्ता नाही होत तरी पण आम्ही हारलो. आम्ही काही यांना ट्रॅक दिले होते, परंतु ते चड्डी करून आले त्याचे. बघू शकता
आमची मात्र केली चड्डी खाली. आता बघू शकता मला वाटतं शेवटचा षटक टाकण्यासाठी म्हात्रे, बिपिन म्हात्रे, मला वाटतं जेव्हा भोईर नाईक जर पुढे जाऊ शकतात तर म्हात्रे का मागे राहतील, तर ते सुद्धा आता बिपिन म्हात्रे दाखवताना बघू शकतायत. चेंडू मागतायत, चेंडू, मला वाटतं ही बघा ऍक्शन. ओ सुलतान मिर्जाकडे, ओ पुन्हा एकदा सुलतान यांनी सुद्धा ऍक्शन केली. मला वाटतं त्याला आता गोलंदाजीसाठी बोलवायला पाहिजे. आता मात्र काढून वेगलाय. हे बघा वाटतं दाखवलं होतं की संघ नायकाला की मी सुद्धा टाकू शकतो. बघूया पुढील चेंडू. भिरकावून देण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय जितेश नाईक यांच्याकडे. एकविरा माते की जय असं बोलून थ्रो केली आणि चांगली अशी. आता मात्र काहीतरी गपलत अजय म्हात्रे आणि मोहित नाईक. मला वाटतं मोहित नाईक यांना समोसा पुरवावा लागेल तेव्हा ते चांगले क्षेत्ररक्षण करतील. विनंती करतो की चिकन झालाय, नाश्त्याला कोणाला खायचं नाश्त्याला चिकन तर जाऊ शकता. पहिलं तर दारा स्ट्रायकर वाले गेले असतील. चंद्रकांत म्हात्रे वर्सेस बिपिन म्हात्रे. पुन्हा एकदा भिरकावून दिला, चेंडू जातो. मला वाटतंय लॉंग ऑफ खाली ठेवलं होतं आणि चिकू मला वाटतं झालेला लागलाय 4 रन चौकार. थँक्यू डीजे. बघूया आता मात्र बोल्ड त्रिफलाचित होतोय फलंदाज चंद्रकांत म्हात्रे आणि बिपिन म्हात्रे दाखवतोय की यस एक चांगला गोलंदाज आहे. काल मात्र त्यांना संधी नव्हती मिळाली त्या गोलंदाजांना गोलंदाजी टाकण्यासाठी, परंतु आज संधी मिळाली. कारण बघू शकता सतीश भोईर मला वाटतं खूप लांबून लांबून येतोय टाळ्या वाजवण्यासाठी. यार जिंकेल तुमचा संघ, नक्कीच जिंकेल, टेन्शन घेऊ नका. आता मात्र फलंदाजीसाठी येतोय हर्ष नाईक उर्फ बबलू. धावसंख्या होते ती 35. अजूनही मला वाटतं या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. मला वाटतं तेजस नाईक यांना आतमध्ये बोलवण्यात येतोय. मला वाटतं सुलतान मिर्झा आतमध्ये. तर हर्ष नाईक यांच्यासाठी एक सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक लावले नंदेश नाईक यांनी. पुन्हा एकदा मला वाटतं सुलतान मिर्जाच्या हातात ही नंदेश नाईकची पनवती होती की काय. जसे पैसे लावले तसाच फलंदाज बाद झाला. तर मला वाटतं गडी बाद झाले. 7 गडी बाद. 36 या धावसंख्येवर सारे वॉरियर्स. आता मात्र नन्ना मुन्ना जादूगर सोजो बनताय. थँक्यू डीजे. आता मात्र सुजित नाईक यांना सुद्धा सुवर्ण संधी असेल. जर चेंडू खेळण्यात मिळाला तर 500 रुपये नंदेश नाईक यांच्याकडून आणि 500 रुपये मयूर नाईक यांच्याकडून. बघू शकता सुवर्ण अशी संधी भेटते सुजित नाईक यांना. परंतु चेंडू खेळायला भेटतोय की नाही भेटतोय ते मात्र माहित नाही. बघूया आता मात्र सुजित नाईक हलवार पद्धतीने नॉन स्ट्राईकला येतोय. मला नको 500, तू खेळ, मला नको 500. 1000 लावा, मी येतो स्ट्राईकवर. 500 ने काम नाही होत.
बघू शकता या षटकात या सामन्यातील आता सुजित नाईक बाद म्हणजे बाद साठी पैसे लावले होते नंदेश नाईक यांनी 0 रुपये. तर धाव संख्या होते DJ Webov in the mix. थँक्यू डीजे. तर मी विनंती करतो की अण्णा म्हात्रे स्मृती आणि भूमिपुत्र वॉरियर्स या दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यावे. नॉकआउटची मॅच असेल ही. जो जिंकेल तो क्वालिफाय होईल. ओके 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 ओके. तर नाणेफेकीसाठी इथे अण्णा मात्र स्मृती संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. आणि ओ माय गॉड प्रशांत नाईक भूमिपुत्र वॉरियर्स या संघाचे कर्णधार सुद्धा इथे उपस्थित आहेत. नॉकआउट साठी मॅच असेल. बघूया काय होतो या सामन्यात. तर नाणेफेकीसाठी इथे सज्ज आहेत दोन्ही संघाचे कर्णधार. धन्यवाद डीजे. तर बघू शकता दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. एक साईडला असेल प्रशांत नाईक आणि दुसऱ्या साईडला असेल प्रल्हाद म्हात्रे. एक साईडला अण्णा म्हात्रे स्मृती आणि एका साईडला भूमिपुत्र वॉरियर्स. बघूया छापा. आणि छापा कुठे गेला. खाली खाली छापा. किती जिंका 40 धावा जिंकायच्या. 40 टू विन. ओके ठीक आहे. पुन्हा एकदा नाणेफेकी इथे होईल. पुन्हा एकदा संधी मिळेल. बघूया छापा पुन्हा एकदा. आणि आता मात्र काटा. नाणेफेकी हारताना. तर प्रशांत नाईक तुम्ही नाणेफेकी जिंकलाय तर काय निर्णय असेल. क्षेत्ररक्षण करणार. सो क्षेत्ररक्षण करण्याचा. काल तुम्ही एक मॅच जिंकलाय आणि एक मॅच हारलाय तर आज काय रणनीती असेल. रणनीती काय नसेल आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. समोरची टीम स्ट्रॉंग आहे. विशाल भोईसारखा घातक फलंदाज आहे. 19 मात्र आताच केली बघितली आणि भरपूर चांगली केली त्यांनी. तर आमचा टार्गेट आम्हाला असेल का त्यांना टार्गेट करायचं. ओके ठीक आहे. तर त्यांना तर किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार. जवळजवळ कमीच धाव रोखण्याचा प्रयत्न करू.
तर आमच्या अगेन्स्ट आणि 73 मारलं त्याचं 72 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार का? नाही तेवढी कॅपॅबिलिटी आमच्यात नाही आहे की चेस करू आम्ही. तर आम्ही कमीत कमी धावण्यात प्रयत्न करू. ओके ठीक आहे. असे कोणते चेंजेस असतील आता तुमच्या ह्याच्यात? आमच्या संघात आता निखिल ठाकूर येतील आणि विनोद नाईक येतील. ए बॅट ओके ओके ठीक आहे थँक्यू. तर प्रल्हाद म्हात्रे तुम्ही नाणेफेकी हारलात तर तुमचं म्हणजे काय आता प्लॅनिंग असेल, चेंजेस वगैरे काय? आम्ही एक खेळाडू बदली म्हणून घेऊच, पण मागच्या ज्या स्पर्धेत आम्ही फेल केला तसंच नितीन या पाटील मी स्पर्धेत मगाशी या- म्हटलं या- तुम्ही या जरी स्पर्धेत दुखापती आता असला इंजुर्ड असला तरी तसंच बॅट घेऊन खेळण्याचा गेले. प्रयत्न बस नितीन पाटील साठी ठीक आहे, टाळ्या thank you. वाजवायच्या आहेत. बघा ईश्वराची करणे असते माहितीये ना, ते होतच घडतच आणि घडताना दिसते नितीन पाटीलच्या बाबतीत. दरम्यान सामन्याकडे वळूया. 40 धावांचं आव्हान, 30 चेंडू 40 धावा सामना जिंकण्यासाठी. तीस चेंडू 40 40 प्लस हा सामना चालू करायचा. स्पीडअप गेम स्पीडअप. 40 प्लसचा गोलंदाज. इट्स ओके असू दे प्रल्हाद म्हात्रे साहेब. बघा तुम्हाला मैदानात दाखवायचं जे काय मैदानात दाखवायचा खेळ. ओके आणि इथं देखील शांतता राखायची आहे समालोचन कक्षात. आता मात्र सुंदर चेंडू, खरोखरच चेंडू मला वाटतं ऑफ ब्रेक दिसतोय. ऑफकट मारला, चांगलं एक्स्ट्रॅक्शन करतो एक्स्ट्रक्षक. चेंडू निर्धाव, धावसंख्या असतं की धावसंख्या येते 1. षटक पहिलं. आता मात्र फुलटॉसचा चेंडू जातो लॉंग ऑफच्या डोक्याच्या वरनं. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. दरम्यान जबरदस्त खेळताना दिसतोय तो हनुमान नाईक. आता मग उतार मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटची काढा घेऊन डीच्या रूपात जाते. पंच अमित पाटील यांचा इशारा होता. एकदा मिळते ती संघाला, एकदा मिळते ती फलंदाजाला. संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती 6 वर. 40 धावांचं आव्हान डोळ्यासमोर असताना खेळताना दिसत. आता मग उतार चेंडू डीप मिड विकेटच्या तिथे बाबू, जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे बाबू. फलंदाज बाद होते, तत्पुरी संधी देतो ते डीजे मास्टर. डीजे प्लीज. शुभम अगनाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा. अगनाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा. अवतार शिवाचा नाथ अष्ट भैरवाचा. अवतार शिवाचा नाथ अष्ट भैरवाचा. अवतार शिवाचा. थँक्यू व्हेरी मच डीजे. 40 धावांचं आव्हान असणार आहे. 40 धावांचा पाठलाग करताना मला वाटते दोन्ही साईडनं चांगली गोलंदाजी, एका साईडनं चांगली गोलंदाजी झाली, दुसऱ्या साईडनं चांगली फलंदाजी देखील झाली. बघूया क्रिकेट यालाच म्हणतं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणतं, त्याला क्रिकेट म्हणतात. चांगलं गोलंदाजी जेव्हा झाली त्याला देखील चांगलं क्रिकेट म्हणतात. हॅलो आता मात्र डीप मिड विकेटच्या डोक्याच्या वरनं 1 बाउन्स 2 बाउन्स संधी डीजे मास्टर. गणेश बॉम्बे स्वागत. धन्यवाद डीजे मास्टर. सचिन कॅप्टन कूल म्हणून संबोधलं जातं मला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. याच्या हॅलो डीचा इशारा येतोय. पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाच्या संपुष्टात धावसंख्या धावपल 11च्या रूपात लागलेले जे शेवटचं म्हणजे समीकरण असेल, इक्वेशन असेल. 24 चेंडू आणि 29 धावा. सचिन नाईक खेळताना दिसत, त्यांना देखील सांगू इच्छितो. सिद्धार्थ नाईक त्यांना देखील सांगू इच्छितो. शेवटचं जे इक्वेशन असेल ते 24 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता असणार आहे. कंपल्सरी चेजिंग हा स्पर्धेचा नियम आहे. क्रिकेटमध्ये कधीही काही होऊ शकतं. क्रिकेटला जर तरची भाषा बोलत नाही. क्रिकेटमध्ये करून दाखवायचं असतं आणि तसंच घडतं. डीपीएल धारावी प्रीमियर लीग, तसे डीपीएल म्हटलं की डेंजरस प्रीमियर लीग, तसं डीपीएल म्हटलं तर दर्शनीय प्रीमियर लीग म्हणून ओळखलं जातं. या लीगचं दुसरं पर्व, दुसऱ्या पर्वातील दुसरा दिवस. बघूया नवीन गोलंदाज
मिथून पाडेल. काल खरोखरच खूपच गरज भासली होती या गोलंदाजी, परंतु घरगुती कारणामुळे वैयक्तिक कारणामुळे काल क्रिकेट खेळू शकले नाही. परंतु आज त्यांची उपस्थिती आणि आज त्यांचा खेळ, आज त्याची गोलंदाजी काय करून दाखवते आपल्या संघासाठी पाहायचं आहे. दरम्यान राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र खरोखरच जबरदस्त टायमिंग म्हणता येईल. खरोखरच ज्या ठिकाणी वीरेंद्र सेहवाग सहज रन काढतो त्या ठिकाणी जबरदस्त फटका मारला. 4 धावची मोहर लागली होती या फटक्यावर. गणेश, नक्कीच नक्कीच दादा, हा जो गोलंदाज आहे तो सकाळी 7 वाजता आला होता प्रॅक्टिस साठी. मला वाटतं तब्बल 150 ते 200 चेंडू त्यांनी टाकले, परंतु आता मात्र दिशा दिशा अजूनही भेटली नाही. असतं क्रिकेटमध्ये, असं असतं. दिवस दिवस महत्वाचा ठरतो प्रत्येक खेळाडूसाठी क्रिकेट. पुन्हा एकदा मिथून पाडेल. आता मात्र गती वाढलेली आहे, लेन भेटली, गती देखील वाढलेली आहे. पंचांकडे बघतोय तो. मला वाटतं हे पहिला जो चेंडू टाकला होता तो 7 वाजताचा होता, आता जो चेंडू टाकला तो 9 वाजताचा आहे. बरोबर. त्यामुळे लेंथ वाटतं लाईन आणि लेंथ भेटलेले आहे आता, खरोखरच पेस सुद्धा भेटलेला आहे. एकंदरीत चांगला गोलंदाज आहे मिथून पाटील. विकी, नक्कीच नक्कीच 30+ संघाचा कर्णधार सुद्धा होता. आता नाहीये पण 30+ साठी चांगली कामगिरी करताना दिसतोय. खरोखरच आता बघितला तुम्ही चेंडू, खरोखरच फक्त लाईन आणि लेंथ होती, ती लाईन 30 ठेवली होती, लेंथ बदललेली आहे. आणि खरोखरच चांगला गोलंदाज मिथून पाटील. नक्कीच, का तो सकाळी 7 वाजता आला होता प्रॅक्टिसला ते दाखवून देतो 2 चेंडूवर. आता जर लेंथ भेटले तर कोणीच मारू शकत नाही. जर आता विराट कोहली, सचिन तेंडुलकर कोणी सुद्धा हाणला तरी सुद्धा नाही मारून देऊ शकत हा गोलंदाज. बघू आता शकता जास्त तारीफ केली विकी. कधी जास्त तारीफ केली तर जास्त हवेत जातो गोलंदाज. तसा हवेत चेंडू टाकला होता मिथून पाटील याने. तरी पण 7 वाजताचा जो सराव कामी येतोय. 7 वाजताचा नाही, 8 वाजताचा सराव आला तर कामी येतोय. 7 वाजता त्याचा बॉल नव्हता पडत, 8 वाजता बॉल पडायला लागले. तोच चेंडू तर त्याने टाकला तर डॉट करेल. बघू शकता. आता मात्र मगाचा चेंडू दिवाळे गावात, आताचा चेंडू मात्र शहाबाज गावात. मला वाटतं नेरुल या गावात जर चेंडू टाकला तर तो अजून पण वाईट होईल. खरोखरच आता मात्र कानवरत देतात साहेब आपले. तुम्हाला देखील कारण की हा गोलंदाज काल नव्हता, पराभव पत्कराला लागला होता एक गोलंदाजामुळे. धावसंख्या आहेत 17. काल साहेबांनी खूप तारीफ केली होती. जर हा आमचा असता तर आम्ही सामना नक्कीच जिंकलो असतो. बघूया तोच गोलंदाज. आता मात्र थोडीशी गचाड अशी गोलंदाजी करताना 2 चेंडू नक्कीच निर्धाव टाकले, परंतु आता मात्र 2 वाईट सुद्धा टाकले. बघू शकता साहेबांचा कमाल. खरोखरच साहेब तुम्ही चांगला सल्ला देता, चांगले मार्गदर्शन देता. टोपी नका काढू, टोपी ठेवा. घाम पुसताना दिसतात कारण की घाम फोडलेला होता बॉलरने 2 नकारात्मक चेंडू टाकून. विकी, नक्कीच आम्हाला वाटतं चांगला किपर भेटलाय. काय किपिंग करताना, सुंदर असं किपिंग करताना. कारण मला वाटतंय वाईट जरी 2 टाकले असेल परंतु चांगल्या एक्स्ट्रॅक्शन. पुन्हा एकदा शॉर्ट पिच आणि आता मात्र डिक्लेरेशन मध्ये जाताना हेमंत भोईर हा देखील चांगला गोलंदाज आहे. त्याचा कधी वापर करतात पाहायचा, कारण प्रॅक्टिस सेशन जेव्हा होतं सकाळचं मॉर्निंगचं, मी नेहमी आवर्जून त्याची गोलंदाजी बघतो. चांगली लाईन, लेंथ आणि चांगलं व्हेरिएशन आहे गोलंदाजाकडे. परंतु जेव्हा आज प्रॅक्टिस चालू होती सकाळी तेव्हा तो फलंदाजी करत होता, त्यामुळे आज मात्र त्या फलंदाजीसाठी पाठवला होता. गोलंदाजी देतील की नाही माहिती नाही. अरे बापरे, असं देखील स्ट्रॅटेजी असते का? आता मात्र बघू शकतात मच्छिंद्र भोईर यांनी प्रयत्न सुद्धा केला नाही. मला गॅप मध्ये चेंडू होता. आता त्यांचे वय गेले तो प्रयत्न करायचे, परंतु नजर होती. षटक संपतोय. धावा 22. शेवटचं कॅल्क्युलेशन असणार आहे विनिंगचं. 18 चेंडू सचिन, 18 धावा. गणेश नाईक. बघूया हेमंत भोईर जर आता हा गोलंदाजाचा वापर केला साहेबाने तर नक्कीच काहीतरी चित्र पालटेल, कारण की चांगला गोलंदाज आहे. मला ते 30+ मध्ये चांगल्या सिरीज देखील पटकावल्या त्या गोलंदाजाच्या मार्फत त्या खेळाडूने. जरी आता 18 बॉल 18 रन्स पाहिजे असतील, हॅट्रिकला 1000. परंतु बघू शकता समोर जर तुम्ही गोलंदाज बघितला तर 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारू देणारच नाही. हॅट्रिक मारली तर 1000 रुपये.
प्रत्येक फलंदासाठी ना षटकाराची आपण दोघांसाठी ना मग तेच सांगते मक्षी बदलशी तू बघू शकता निलेश असतो. भोईर यांच्याकडून हॅट्रिक षटकारसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. बघूया हॅट्रिक षटकार मारून सामना जिंकून देतो की काय. परंतु समोर जर गोलंदाज बघितला तर सिद्धार्थ नाईक आमचे साहेब बघू शकता. वाटते काल सुद्धा अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती. सामन्यामध्ये हाणलं होतं आपल्या संघाला, परंतु सामना काय जिंकता आला नाही. परंतु आज मात्र संधी मिळवून देतो का पुन्हा एकदा. ए दादाराव बाहेर वय. जसं मी काल म्हटलं होतं थोडासा डिस्टर्ब करतोय विकी. ह्या गोलंदाजाला असे आवडतात का मतलब गोलंदाजीमध्ये नकारात्मक गोलंदाजी मी प्रत्येक नक्कीच. सामन्यात जेव्हा बघतो. तर आमचे आदरणीय चेतन म्हात्रे बोनकोडे गावचे ज्यांनी आताच क्रिस्टल ट्रॉफीज बनवण्याचं जे आमचे ट्रॉफीज जे बनवले आहेत ते यांच्याच कडून बनवून आणलेले आहेत. चेतन म्हात्रे त्यांचं इथं आगमन होताना तर बघू शकता. सिद्धार्थ नाईक जर जेव्हा हा गोलंदाज किमान 2 वाईट टाकला तर किमान 5 वाईट तरी टाकणारच. परंतु Necessary. आज मात्र संघाला जिंकवण्यासाठी नाही खूप मेहनत करताना दिसत आहेत. खेळाडूची शकता. नेसेसरी आहे का. यस यस. बघू शकता पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. आता मात्र पहिला चेंडू वाटतं हर्ष नाईक जेल सोडताना आणि निनाद पाटील. ओ व्हॉट अ जजमेंट. सुंदर असं जजमेंट केलं तिथे. काय बोलणार न्यूदा या फिल्डिंग बद्दल. खरोखरच नजर होती त्याला माहिती होतं काहीतरी अविचित्रच घडणार आहे. बाबू खरोखर बाबू बाबू इकडे बघ ना एकदा प्लीज. बाबू खतरनाक चांगला आहे बाबू. बाबू स्वतः मात्र वैयक्तिक कामगिरी चांगली करताना दिसतोय, परंतु त्यांची जो संघ आहे तो सांघिक कामगिरी करताना थोडस खराब दिसतोय विकी. परिणाम नक्कीच, असा नक्कीच. दिसतोय. कारण त्याने मला वाटतं 2 षटकार मारले होते. सतीश भोईरला सदमा दिला होता, परंतु त्यानंतर दीपक भोईरने चांगली कॅच पकडून त्याला बाद केलं होतं. बघू शकता पुढील चेंडू टाकणारे सज्ज सिद्धार्थ नाईक आमचे साहेब. आता मात्र पुन्हा एकदा वाईट. तर ही गोष्ट हवी आहे का त्यांना. नक्कीच एक तरी किमान 2 तरी वाईट चेंडू टाकणारच ही त्यांची स्ट्रॅटेजी असते. आणि जर तुम्ही किपिंग साठी बघितलं असेल सुजित नाईक मला दिसत पण नाही इथून. असू दे सुजित म्हणजे त्या साईडला ते 1970-80 एरिया मधलेच विलन असतात ना. सुजित किरण रणजित वगैरे अजित सुजित. बघू शकता मला वाटतं पुन्हा एकदा वाईट बॉल. धाव संख्या 28. अजूनही 12 धावसंख्येची आवश्यकता असेल संघाला जिंकण्यासाठी. बघू 16 चेंडू आणि 12 धावा. मला वाटतं 3 वाईट किमान 3 वाईट तरी टाकलेले आहेत. आता अजून 2 येणे बाकी आहेत मला असं वाटतंय. बघू शकता परंतु चांगली गोलंदाजी करत आहेत. फक्त दिशा भटकताना. आता मात्र बघू शकता पुन्हा एकदा हर्ष नाईक पुन्हा एकदा गटाराशी क्षेत्ररक्षण करताना. दारे वॉरियर्स एक क्षेत्ररक्षक बघू शकता. निनाद पाटील यांचा चेहरा पडलेला आहे. मला वाटतं त्यांचा सुद्धा दुसरा नंबर होऊ शकतो हारण्यामध्ये, परंतु क्रिकेट आहे काही सांगता येत नाही. आता मात्र चांगला स्ट्रेट ड्राईव्ह. व्हॉट अ शॉट बाय सचिन नाईक मिस्टर क्रिकेट कॅप्टन कूल. डीजे प्लीज. थँक्यू डीजे. 14 चेंडू आणि 5 धावसंख्येची आवश्यकता. आता मात्र पॉइंटच्या दिशेने मानन हा त्याचा फेवरेट शॉट आहे, परंतु अजूनही या षटकातील एक शेवटचा चेंडू आहे. मला वाटतं या चेंडूवर जर मॅच संपवली तर विकी थोडासा डिस्टर्ब करतोय. आता बाबू बाउंड्री लाईन जवळ आहे. आता इकडनं कुठं जाईल डिस्क्वालिफाय झाल्यावर. मला वाटतंय जर आता जर या चेंडूवर जर सामना जिंकला तर नक्कीच गोलंदाजी करण्यासाठी जाईल. मला असं वाटतंय नक्की त्याच्या मनात चाललंय की आता मी गोलंदाजी करणार. चित्र पालटू शकेल का याची तेवढी मादत आहे का. हो नक्कीच, कारण उलटी पालटी मारण्याची खासियत असते. सकाळची प्रॅक्टिस कामा येत नाही. मला वाटतं त्याने क्षेत्ररक्षणाची प्रॅक्टिस नव्हती केली, फक्त बॉलिंगची केली होती. त्यामुळे
मोठे सतीश भोईर बद्दल काय सांगाल आता, कसं त्यांच्या मनात काय चलबिचल, काय स्थिती असेल मनाची त्याच्या? तो एकच गोष्ट बोलत असेल, वाचलू. नाहीतर काय झालं असतं विकी? नाहीतर मला वाटतं आमच्या सोबत इथेच बसायला आल्याचं कॉमेंट्री केली असती, किंवा ते बटाटे कापायला बसला असता, किंवा चिकन कापायला बसला असता. पण त्या पराभवाचा कारणीभूत तोच ठरला असता ना. हो नक्कीच, कारण अपोलो बुक केलं होतं, एक जागा बुक केली होती त्याच्यासाठी, एक बुक करून ठेवलं होतं. नवीन गोलंदाज शत्रुघ्न भोईर. आता धावा मात्र शिल्लक आहेत. 12 चेंडू 2 धावा. गणेश नाईक जबरदस्त खेळताना मका जबरदस्त फटका मारला तर गणेश नायकानं डीप मिड विकेटच्या डोक्याच्या वरनं बघू काय करतोय. आता मात्र एक्स्ट्रा खरोखरच स्टायलिश मधनं कॉपी बुक फटका ज्याला म्हणतात, खरोखर मार मार. अरे मिथून तनशी नेले मग तुला, त्या काल तुझी वाट बघत होतं मच्छिंद्र भोईर. सिद्धार्थ बाबा, सिद्धार्थ खपला काम खपला बिशी. आता झाला आटापला तुझा लाईनअप करायचंय. सचिन आणि जो हारलेला संघ लाईनअप. बारक्या कसं वाटतं? बारक्या इकडे बघ ना. बारक्या कसं वाटतं जिंकल्यावर? ओके स्पिरिट. लाईनअप करायचंय. विनिंग टीमचं मला वाटतंय स्वागत करतोय, आणि जो पराभूत संघ झाला त्याचं देखील पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय. बाबू घरा जाऊ नको तो आता. बाबू लक्ष ठेवा, काम करायची वेळ आली आता, की जाते घरा. तो बघ कांद काप आता.